नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यासाठी भाजपचा आग्रह कायम, संजीव नाईक स्पष्टच बोलले. महायुतीतील जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होणार असला तरी भाजपाने आग्रह करू नये अशातला काही भाग नाही. प्रत्येक पक्ष आग्रही असतो, तेव्हा ठाण्यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रह ठेवणार असल्याचं वक्तव्य करून ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी शिवसेनेचे टेन्शन वाढवलं आहे. दरम्यान ठाणे लोकसभेच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच पुन्हा एकदा या जागेवर भाजपने दावा केल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची मंगळवारी भेट घेतल्यानंतर डॉक्टर संजीव नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेकडून उमेदवाराबाबत कुणीही कुठलीही ऑफर दिलेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट करून उमेदवार कोण आहे हे आम्हाला माहीत नाही, पण तो महायुतीचा उमेदवार असणार आहे. ठाण्याच्या उमेदवारीबाबत छेडले असता त्यांनी जो समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची गरज नाही असे सांकेतिक भाष्य करून याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं स्पष्ट करून भाजपाची सर्व तयारी झाली असल्याचं म्हटलं. ठाण्याच्या जागेवरती भाजपाने आग्रह करू नये अशातला काही भाग नाही. प्रत्येक पक्ष आग्रही असतो, तसेच भारतीय जनता पक्ष आग्रह ठेवणारच. प्रथमच अशी निर्णायकी परिस्थिती ओढावल्याचं सांगून संजीव नाईक यांनी मला विश्वास आहे तिन्ही पक्षांचे नेते समजूतदार आहेत, त्या वैचारिक ताणतणाव होणार नाही. ज्या दिवशी उमेदवारी जाहीर होईल त्या दिवशी आम्ही सर्व एकदिलाने काम करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच गत निवडणुकीपेक्षा जास्तीत जास्त मतदान व्हावे असे शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष या तिघांनी मिळून ठरवलं आहे. या ठिकाणी बरेच लोक सुट्टीमध्ये गावाकडे जातील. सोमवारच्या दिवशी मतदान आहे, त्यामुळे शनिवार रविवार सोमवार हे 3 दिवस पकडून गावी जाण्याची किंवा फिरायला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ते मतदानाच्या दिवशी बाहेर जाऊ नये म्हणून आमचा प्रचार त्याच्यावरती जास्त असणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. ही निवडणूक संजय नाईकाची नाहीच, ही मोदी साहेबांची निवडणूक. त्याच्यामध्ये जे मोदी साहेब ठरवतील ना ते सर्वांना मान्य असणार. संजीव नाईकालाच कशाला, सर्वांना मान्य असणार. त्याच्यामुळे मोदी साहेब आणि आमचे नेतृत्व जे आहेत ते निर्णय घेतील आणि त्यांच्या बरोबर. साहेब आता तुम्ही मुळातच आत्ताच आमची या ठिकाणी महायुतीची बैठक आज होणार आहे. मी मागेही सांगितलं होतं की उमेदवार हा कोण आहे हा आम्हाला कोणालाच माहीत नाही. महायुतीचा उमेदवार असणार आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांना 400 पार जो नारा आहे तिथे ठाण्याचा खासदार आमचा जाऊन मतदान करणार हे आमचं ध्येय आहे. आणि सकारात्मकरित्या राहून जर आपण गेलो, कारण बघा लोकांना हे बाकीच्या जाण्यामध्ये त्यांना काही आनंद नाही. लोकांना प्रगती पाहिजे, विकास पाहिजे, लोकांना सेवा पाहिजे आणि ठाण्याचं जनता ही फार सुजाण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फार वेगळ्या प्रकारची वैचारिक पातळी असलेलं हे शहराची लोक आहेत. तिन्ही शहराची, ठाणे लोकसभा म्हणजे नुसतं ठाणे शहर नाही तर नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे या तिन्ही शहरं ही MMR रिजनमधली महत्त्वाची शहरं आहेत. तर आता राहिला प्रश्न महायुतीचा. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी आमचा उमेदवार हा चांगल्या मताने निवडून येईल आणि आम्ही आमचे जे शीर्ष नेतृत्व आहे या ठिकाणी महाराष्ट्राचं आणि केंद्राचं यांच्याकडे ह्या सर्व गोष्टी असल्यामुळे आम्ही लहान आहोत, आम्ही याच्यावरती बोलणं उचित नाही. परंतु आमची पूर्ण तयारी झालेली आहे. बूथपासून तर आमचं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची रचना फार वेगळ्या पद्धतीने आहे, शिवसेनेची रचना वेगळ्या पद्धतीने आणि राष्ट्रवादीची, या तिघांची रचना एकत्र करून महारचना या ठिकाणी करण्याचं काम आता चालू आहे. आणि आपल्याला लवकरच या ठिकाणी जे काही उमेदवार असतील ते लवकरच निश्चित होतील. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत.
घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्या या दिवशी नववर्षाचं स्वागत मंगळवारी 9 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता ठाणे शहरामध्ये होणार आहे. ही वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वागत यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. यावर्षी तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे स्वागत अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. सकाळी 7 वाजता कोपिनेश्वर पालखीचं पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होईल. त्यानंतर ठाण्यातील सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन पालखी व इतर पादचारी जांभी नाका, रंगो बापूजी चौक या मार्गाने दगडी शाळेकडे निघतील. त्याचबरोबर मंदिरामध्ये आरती आणि प्रसाद वाटप झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये रांगोळी प्रदर्शन असू दे किंवा प्रांगण येथे नृत्यधारा, त्याचबरोबर दशावतारी नाटक, महिला पौराहित्य वर्गाचं रुद्रपठण, तसेच सायंकाळी मासुंदा तलाव येथे दीपोत्सव, तसेच कोपिनेश्वर प्रांगण येथे नांदी, तसेच सायंकाळी कोपिनेश्वर प्रांगण येथे शिवराज्याभिषेक नृत्य नाटिकेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. शुक्रवारी 5 एप्रिल रोजी शाळा क्रमांक 19 विष्णुनगर येथे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत तसेच दुपारी 4 ते 8 या वेळेमध्ये रांगोळी स्पर्धा असून रांगोळी प्रदर्शन पुढील 5 दिवस नागरिकांसाठी खुलं राहील. तसेच यंदा रामायण या विषयावरती आधारित रांगोळ्या पाहायला मिळणार आहेत. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रेमध्ये यंदा 50हून अधिक रथांचा समावेश असणार आहे. तसेच चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये ठाण्यातील विविध संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे 350व्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने राज्याभिषेक दिन, महत्त्व, चित्ररथ, सन्मान स्त्री शक्तीचा, जागर नारी शक्तीचा इत्यादी विषय घेऊन महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. स्वागत यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्वागत अध्यक्ष अर्जुन देशपांडे, कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, अरविंद जोशी, कार्यकारिणी अध्यक्ष उत्तम जोशी, विश्वस्त संजीव ब्रह्मे, डॉक्टर अश्विनी बापट, निमंत्रक तनय दांडेकर, सहनिमंत्रक विनीत आश्रित, निखिल सुळे व कुमार जयवंत उपस्थित होते. आतापर्यंत सगळ्यांच्या सहकार्यातून आपण ही यात्रा संपन्न करतच असतो. पण यावर्षीचं एक वेगळं पण असं की वयाच्या 21व्या वर्षी आपलं स्वतःचं एक नाव सिद्ध केलेलं आणि जेनेरिक फार्माचे जनते श्री अर्जुन देशपांडे यांनी आपलं स्वागताध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळे प्रयत्न युवकांनी ह्या सगळ्याशी जोडलं जावं म्हणून करत असतो. कारण आपण असं म्हणतो की जेव्हा युवकांच्या हाती आपली संस्कृती सोपवली जाते तेव्हा ती निश्चित स्वरूपाने आणि चांगल्या हातातनं पुढे जाते. आणि त्यामुळे यावर्षीचे आमचे निमंत्रक आणि आमचे स्वागताध्यक्ष हे दोनही तरुण तडफदार नेतृत्व आहेत. आणि अशा नेतृत्वाच्या हातामध्ये आपली ही सगळी धुरा सोपवणं आणि त्यामुळे अशी खात्री आहे की त्यांच्या दोघांच्या माध्यमातून आपण शाळा, कॉलेजेस आणि शिवाय ठाण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जिथे जिथे युथ आहेत त्या युथनं असं आवाहन करतोय की ही सगळी परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचं काम आपण करणार आहात. आणि त्यांचा आदर्श आणि त्यांचं उद्दिष्ट जे आहे की ह्या सगळ्यांनी ठाण्यामध्ये एकत्रित यावं आणि भव्य दिव्य अशी यात्रा करावी, त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो. मला वाटतं एवढ्या 24 वर्षापासून आपण सगळ्यांच्या एक्सपिरियन्सने आणि यावर्षी युथच्या नवीन कल्पनेने आपण ही स्वागत यात्रा आपण ही पुढे नेतोय आणि आपल्या परंपरेला अजून जागृत ठेवण्याकरता आणि वाढवण्याकरता आपल्या ठाणे शहरामध्ये ही जी स्वागत यात्रा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण श्री कोपिनेश्वर देवळातनं आपण सकाळी ठीक 7 वाजता सुरू करणार आणि ती पूर्ण ठाण्यामध्ये आपण ती पार पाडणार. वेगवेगळे लोक तिथे जोडत जाणार अशी स्वागत यात्रा असणार आहे. आणि मला वाटते की माझं हे भाग्य आहे की आज 21व्या वर्षी मी या न्यासातर्फे मला तुम्ही स्वागत अध्यक्षाचा ऑपॉर्च्युनिटी दिली आहे त्याच्याबद्दल. आणि ह्याच्याकरता नक्कीच अजून मोठ्या प्रमाणामध्ये युथला, कॉमन लोकांना आपण या यात्रेमध्ये जोडायचं पूर्ण फोकस करू.
TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. शिवजयंतीनिमित्त आझादनगर शाखेत किल्ले स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न. शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांनी कित्येक वर्षापासून सुरू केलेल्या दिवाळीनिमित्त आयोजित किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम तिथीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आझादनगर शिवसेना शाखेत आयोजित करण्यात आला होता. दिवाळीत किल्ले स्पर्धेचं आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे शहर समन्वयक, माजी नगरसेवक संजय तरे, ठाणे जिल्हा महिला उपसंघटक, माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांनी केलं होतं. सदर किल्ले स्पर्धेमध्ये आझादनगर, वृंदावन, साकेत, आनंद पार्क आणि परिसरातील मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार राबोळी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. त्यानंतर राबोळी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, ठाणे शहर समन्वयक, माजी नगरसेवक संजय तरे, ठाणे जिल्हा महिला उपजिल्हा प्रमुख रेखा कुपकर, उपसंघटक माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांसह इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते किल्ले स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि रोख पारितोषिक यावेळी देण्यात आलं. शिवजयंती व बक्षीस वितरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आझादनगर शिवसेना शाखेचे संतोष दंत, महिला शाखा संघटक जया बांगुडे, युवसेना शाखा अधिकारी सागर माने यांनी मेहनत घेतली. यावेळी शिवसैनिक, महिला शिवसैनिक, परिसरातील नागरिक व किल्ले स्पर्धेचे विजेते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. आज जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, जी आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार आम्ही जी तिथीला साजरी करतो आणि तसंच जल्लोषात आम्ही दरवर्षीप्रमाणे ही आज साजरी केलेली आहे. आणि ह्या दिवशी स्वर्गीय अनंत तरे साहेब यांच्या संकल्पनेतनं आम्ही जे दिवाळीला किल्ले स्पर्धा घ्यायचो त्यांचा पारितोषिक वितरण सोहळा आम्ही या दिवशी घेण्यात यायचा. जवळजवळ 28 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम आम्ही आझादनगर शाखेतर्फे करतोय. आणि ह्या कार्यक्रमासाठी सगळे आमची महिला आघाडी तसेच आमचे शाखेतले पदाधिकारी, कार्यकर्ते सगळे मिळून आम्ही हे काम करतात. इट्स अ टीमवर्क. कुठलंही काम एकटा करू शकत नाही. हे सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हे मोठ्या जल्लोषाने साजरा करतो. पावसाळा तोंडावर आला असून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवरती ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी ठाणे महानगरपालिकेचे नवीन आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या अनेक गोष्टी संदर्भात चर्चा करून आचारसंहितेमुळे नागरी हितांच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी डॉक्टर नाईक यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष संजय वागुले, ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण पवार, भाजप पदाधिकारी ओमकार चव्हाण, सचिन पाटील, सागर भदे, कैलास म्हात्रे, मिलिंद नईबागकर, ॲडव्होकेट धनंजय सिंह उपस्थित होते. भाजप नेते डॉक्टर संजीव नाईक यांनी आयुक्तांची भेट घेतली. शहरातील विविध समस्या तसेच वाहतूक कोंडीबाबत यावेळी चर्चा केली. मेट्रो पहिला फेज सुरू झाल्यास कोंडी फुटेल. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने चांगले बजेट देऊन उर्वरित रस्त्याची कामं मार्गी लावावीत अशी विनंती सरकारकडे करणार आहेत. ठाण्याला स्वतःचे धरण असावे यासाठी नेहमी चर्चा होत असते. आयुक्तही या विषयावरती गंभीर आहेत. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असे प्रयत्न सुरू असून भाजपाकडून या संदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात येत असल्याचं डॉक्टर नाईक यांनी यावेळी सांगितलं. पावसाळा काही दिवसांवर आहे, तेव्हा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नागरी हिताच्या कामांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होता नये याकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी आयुक्तांना केली आहे. नमस्कार. या ठिकाणी नवनिर्वाचित आयुक्तांची आज भेट, सदिच्छा भेट सन्माननीय वागुले साहेब आणि आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांच्यासोबत, नगरसेवकांच्या सोबत जे काय आज या ठिकाणी त्यांच्याबरोबर झाली.
एक सकारात्मक बैठक या ठिकाणी झाल्याचं निश्चितपणे मी सांगू इच्छितो की एक सनदी अधिकाऱ्याला दृष्टिकोन हा सकारात्मक असावा लागतो आणि तो सकारात्मक दृष्टिकोन असेल तर शहराचा विकास हा निश्चितपणे होतो. लोकशाहीमध्ये प्रशासक आता आहेत म्हणून, नाहीतर आपण म्हणतो की अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आणि जनता असं जर तिघांचं व्यवस्थित जर व्यवस्थापन असेल तर शहराला निश्चितपणे अच्छे दिन येतात म्हणतो किंवा चांगले दिवस येतात. मला विश्वास आहे की ठाण्याची परंपरा ही कायम राहील. ठाणा हा ऐतिहासिक शहर आहे. ठाण्याचं नाव पूर्ण भारतवर्षात आहे आणि म्हणून तेच नाव पुढे अधोरेखित होईल. ठाणे महापालिका आणि त्या इथल्या सर्व जनतेने या शहराचं नाव लौकिक ठेवण्यासाठी पूर्ण सहकार्य नेहमीच केलेलं आहे आणि तीच धारणा लक्षात ठेवून जसे पारितोषिके वेगवेगळे मिळत असतात, वेगवेगळ्या या ठिकाणी मग ते राज्यस्तरावरचे, राष्ट्रीय स्तरावरचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे या ठिकाणी मानांकन मिळत असतात आणि मला विश्वास आहे की ह्या आयुक्तांच्या सुद्धा नेतृत्वाखाली अशाच प्रकारचं मानांकन मिळेल अशी आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहे. पहिल्यांदाच त्यांची भेट झालेली आहे. भविष्यात समस्या आणि त्याचं निराकरण हे पुढच्या काळामध्ये त्यांच्या बैठकीमध्ये होईल असा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या या पुढच्या कारकिर्दीसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा व्यक्त केल्या. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.